कारण त्यावेळेला पुण्यामध्ये मोहर्रम हा उत्सव सगळ्यात मोठा व्हायचा, त्याच्या अगोदर सार्वजनिक व्हायच्या अगोदर हे अनेकांना माहिती पण नसेल. गणेशोत्सव मंडळ म्हणजे एक MBA कोर्स सारखा आहे. मूर्तीत साकार करायला लागणं हा एक कलेचा उगम होतो. समाजाचं प्रबोधन करण्यासाठी हा उत्सव आहे, पण या प्रबोधन या विषयाकडे आता दुर्लक्ष होतं याची नक्कीच खंत आहे. पुण्यात एवढी गर्दी तुम्हाला वर्षभरात कधीच दिसणार नाही की जी त्या 10 दिवसात दिसेल. त्या गर्दीला सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे गणेश मंडळांचं आहे आणि त्यांनी ते करावं. नमस्कार. स्वीपटॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मी या नव्या कोऱ्या पॉडकास्ट शोमध्ये मी अभिषेक विरकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. अनेक संस्कृती सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या मथळ्याखाली एकमेकांत मिसळल्या आहेत. प्रत्येक देशाने प्रगती केली आहे. तंत्रज्ञानात कोणी एक पुढे गेलेला आहे आणि कोणीतरी ते स्वीकारण्यासाठी धडपडतंय. प्रगती होतेय. प्रगतीचं दृश्य सगळ्यांसमोर उभं राहतंय. आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या झाल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपापले पाय रोवले. असंच मग घाई गडबड सुरू झाली. कामाच्या मागे धावपळ सुरू झाली. लोकल, बस, मेट्रो हे पकडण्याच्या घाईत घरगुती जेवणाचा डब्बा विसरला तो आणि त्याची जागा कोणी घेतली? ऑनलाईन पॅकेज फूड्स. आधुनिकतेला आपलंसं करता करता परंपरा विसरतोय का आपण? तरीही आज कुठूनचा एक हलकासा ढोलच्या पात्यावर दिलेला ठोक्याचा आवाज ऐकू येतोय. कुठूनचा एक हलकासा आवाज येतोय ताशावर दिलेल्या तर्रीचा, आणि कुठून तरी आवाज येतोय एक हलकासा संबळ्या नादाचा. आणि त्याचबरोबर आज आपल्या आजूबाजूला अजूनही आहेत अशा व्यक्ती ज्या अखंडितपणे आपली परंपरा, आपला सण, आपला उत्सव चालू ठेवतायत आणि तो सुरू ठेवण्याचा वसा त्यांनी घेतलेला आहे. त्यात कोणताही खंड पडू देत नाहीयेत आणि येणाऱ्या पिढीला उत्तम शिकवण देण्याचाही वसा त्यांनी घेतलेला आहे. समाज प्रबोधनाची बीज रुजवताना पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेसोबत समन्वय त्यांनी साधलेला आहे. तो वसा त्यांनी सोडलेला नाहीये. तो पुढील पिढीकडे तो सुपूर्द करणार आहे. तर असंच एक व्यक्तिमत्व, असंच एक थोर महान व्यक्तिमत्व जे आपल्याला लाभलेलं आहे, आज आपल्या सोबत आहेत. पुण्याचे ग्रामदैवत असलेले, मानाचा पहिला गणपती असलेले श्री कसबा गणपती देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शेटे सर, अर्थात गुरुजी. सर, स्वागत आहे तुमचं. मंगलमूर्ती मोरया. सर, आम्हाला आणि प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की आपला गणेशोत्सव आणि बाप्पाला काय हवंय ते तुमच्या नजरेतून काय सांगाल? खरंच मी सांगायला पाहिजे का? कारण जर आपण बघितलं, हा अत्यंत सक्षम असणारा गणेशोत्सव की जो 130 वर्षापेक्षा जास्ती मोठी परंपरा असणारा सार्वजनिक गणेशोत्सव होत होता का? तर तो घराघरात होत होता. जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि सगळा समाज एकत्रित आला गेला. ही आपली मला वाटतं 4थी किंवा 5वी पिढी असेल गणेशोत्सवातली. आमच्या लहानपणाचा गणेशोत्सव, तरुणपणाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव याच्यामध्ये असणारे विविध पैलू आणि नेमकं गणेशोत्सव म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर मजा येईल. नक्कीच. सर, कसबा पेठ एक पुणे शहराचा मध्यवर्ती भाग. कसबा म्हणजे एक मुख्य भाग असा अर्थ होतो. ह्या कसबा पेठेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अगदीच साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि छत्रपती शिवरायांचं लाल महाल आणि नजीकचाच शनिवार वाडा असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात तुमचा जन्म झाला. तुम्ही लहानाचे मोठे झालात आणि आज म्हणजे साक्षात अध्यक्ष आहात तुम्ही. तर हा सगळा अनुभव आणि तुम्ही किती भाग्यवान समजता
की या मध्यवर्ती भागामध्ये तुम्ही वाढलात? खरंच खूप भाग्यवान आहे, कारण अशा ठिकाणी जिथं साक्षात छत्रपती शिवाजी महाराज राहिले त्या भागामध्ये आमचा वाडा होता. त्या वाड्यामध्ये आम्ही राहत होतो. फार कमी अशी गावं, ग्राम किंवा शहरं आहेत की ज्यांचं ग्रामदैवत हा गणपती आहे. गणपती हा 64 कलेचा आणि 18 विद्यांचा अधिदाता आहे. ते आराध्य दैवत आहे. तर असं दैवत हे आपल्या पुण्याला ग्रामदैवत म्हणून लाभलेलं आहे आणि हे आपल्या पुणेकरांचं भाग्य आहे. तो भागच एकदम वेगळा, कारण ते सगळे वाडे होते छोटे छोटे. त्या वाड्यात सगळे आम्ही राहायचो आणि एकत्रित आम्ही काम करायचो. खरंच खूप भाग्यवान आहे, कारण अध्यक्षपद हे तात्पुरतं असतं, पण त्यापेक्षा त्या मंडळाने जे मला शिकवलं, त्या मंडळावरनी केलेले संस्कार आणि त्या मंडळात काम करताना येणारा आनंद आणि मजा, ती काही आवरच आहे. अगदीच. संस्कार जे मंडळाने केलेत त्यावरच मी येतो. खरं तर लहान वयापासूनच तुम्ही तुमचं मंदिरात येणं जाणं असेल आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडळातही तुम्ही अगदीच बाल कार्यकर्ता ते कार्यकर्ता हा जो प्रवास होता, तर या सगळ्या प्रवासात मंदिराने आणि मंडळाने कसे संस्कार केले? काय, आमची शाळा माझी होती नुमवी शाळा. मी आत्ता म्हणजे बोललो होतो की शाळा 5 वाजून 10 मिनिटांनी आमची सुटायची. आम्ही नुमवीतनं पळत पळत, कारण त्यावेळेला ट्रॅफिक जाम बीम हे काही प्रकार नव्हते. पळत पळत घरी यायचं, दप्तर घरात टाकायचं आणि मंदिरात पळत जायचं, कारण मंदिरात कीर्तन असायचं आणि कीर्तन पूर्ण ऐकायचं. त्याचं कारण असं होतं, कीर्तनाच्या आदल्या दिवशीचा निरूपणाचा अभंग जो मुलगा सांगेल त्याला मोठा साखरपुटाणा द्यायचे. तर ती आमच्याच स्पर्धा असायची की आज कोण सांगणार. हे नकळत झालेले संस्कार मंदिरातले आहेत. आणि उत्सवाचा गणपती हा 10 दिवस बाहेर असतो. तर मंडळ जेवढं साधं आणि परंपरा जपणारं आहे, तर तिथं नकळत कसं लहान असल्यापासून आम्ही त्याच्यात कार्यरत होतो. काय काम तर लहानपणी लुडबुडच असायची. ते करत असताना कधी मोठे झालो आणि कधी त्याच्या कामात आम्ही गुंतलो गेलो हे आम्हालाही कळलं नाही. वा. तुम्ही आत्ता उल्लेख केलात की तुमचं शिक्षण पुण्यातलंच. अगदी त्यावेळी शाळेतून यायचा घाई गडबडीत ते दप्तर हा उल्लेख सुद्धा तुम्ही केलात. म्हणजे हा तर अगदीच शब्द कुठे जमा झालाय ते सॅक म्हणतात आता. सॅक, बॅग वगैरे. तर तुम्ही शाळेतनं यायचात. शाळा कोणती होती तुमची? नुमवी शाळा होती. नुमवी एक ख्यातनाम शाळा ना त्यावेळेस. त्यावेळेस एकदम ख्यातनाम शाळा होती आणि उत्तम संस्कार देणारे व्यासपीठ होतं ते शाळा ही. आणि त्या शाळेत जे काही आत्तापर्यंत घडले गेलेले ते कुठं ना कुठं तरी नावलौकिक त्यांना मिळालेलंच आहे. शाळेची एक आठवण म्हणजे आमची लहानपणीची की मराठी शाळा. सो पूर्वी कार्यानुभव हा विषय असायचा आणि त्यावेळी गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी आम्हाला गणपती बाप्पाच्या ते नुमवीत छोट्या छोट्या मूर्त्या करायला द्यायचे, हरताळका करायला द्यायचे. तर तो अनुभव कसा होता? तो थोडा खूप मजा यायची त्यावेळेला, कारण त्यावेळेची शिक्षण पद्धती पूर्ण वेगळी होती. म्हणजे गणित असेल, मराठी असेल किंवा कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, हे सगळे जे तास आहेत नाही परभणी असायच्या आणि शिक्षकांचे उत्तम संस्कार असायचे त्यावेळेला आणि खूप धोपटायचे आम्हाला ते. आणि त्यामुळं आम्हाला चांगल्या चांगल्या सवयी पण लागलेल्या आहेत, कारण उत्तम अक्षर काढता येणं ही एक कला आहे. आणि त्यावेळेला आमच्या परचुरे सरांनी हे अगदी सगळ्यांच्या मागं लागून हे केलं होतं. त्यावेळेला सरांनी माझ्या पूर्ण लक्षात आहे, आम्ही 6वी 7वीत होतो त्यावेळेला स्वाक्षरी, ज्याला आपण सिग्नेचर म्हणतो, तर ते स्वाक्षरी म्हणायचे. स्वाक्षरी ही आपल्या भाषेमध्ये करणं याचं त्यांनी आम्हाला महत्त्व एकदा समजून सांगितलं होतं. तर मला वाटतं आमच्या बॅचचे जवळजवळ सगळेजण आत्तासुद्धा आमची जी सही असते ती मराठीतच आहे. अगदी लफेदार अक्षरात ती सही केली जाते. अगदीच. गणपती बाप्पा कलांचा अधिपती, कलांची देवता,
तर त्या मूर्ती घडवताना कार्यानुभवाच्या तासाला तर तिथूनच खऱ्या अर्थानं एक बीज रोवलं जातं का लहान मुलांमध्ये कलेचं, किंवा गणपती बाप्पाचा आशीर्वाद तिथूनच प्राप्त होतो का? हे नक्की आहे. कारण आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याची ते ऍक्टिव्हिटी म्हणून घेतलं जातं. तर मातीशी आपली एक नाळ जोडली गेलेली आहे. अगदीच. मातीत खेळणं, मातीनं मूर्तीत साकार करायला लागणं हा एक कलेचा उगम होतो आणि तो हा नक्की गणेशोत्सवासाठी खूप महत्त्वाचा राहतो. अगदीच. म्हणजे व्यक्तिमत्व विकास होतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण असतात. तर ह्या शाळेतलं, पुण्यातलं मध्यवर्ती शाळेतलं शिक्षण आणि आज एक यशस्वी व्यावसायिक, ह्या प्रवासात, ह्या जडणघडणीमध्ये आपल्या मंडळाचा वाटा, मंडळातल्या कामाचा वाटा कितपत? 100% हा संपूर्ण मी श्रेय जे आहे हे मी मंडळाला देईल. कारण गणपती जो आहे हा बुद्धिदाता आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. त्याचा आशीर्वादच देतो तो सगळ्यांना. पण श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जे संस्कार झाले ते संस्कार माझ्यावर इतके पक्के गोंदले गेले की आज माझ्यात जे काही चांगलं आलेलं आहे त्याचं कारण हे मंडळ आहे. गणपती बाप्पाचा तर आशीर्वाद नक्कीच आहे, परंतु दिलेल्या शब्दाला ठाम राहणं, आपली संस्कृतीशी नाळ न तोडणं, कामाचं नियोजन करणं, वेळ पाळणं किंवा तत्सम त्या सगळ्या गोष्टीची जी रचना करतो आपण, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. काय एक सांगतो मी तुम्हाला, गणेशोत्सव मंडळ म्हणजे एक MBA कोर्स सारखा आहे. अगदीच. तुम्ही जेवढा त्याचा अभ्यास कराल ना तेवढे तुम्ही स्वतः घडत जाल आणि संस्थेचा म्हणजे मंडळाचा फायदा तुम्हाला होतोच, संस्कार होतातच. पण कालांतराने ज्यावेळेला रिपे करायचं असतं, ज्यावेळेला परतफेड करायची असती, तर तुमच्या वैचारिक भूमिकेतनं तुम्ही मंडळासाठी पर्यायाने पुण्याच्या जगप्रसिद्ध अशा गणेशोत्सवासाठी निश्चित योगदान देऊ शकता. अगदीच. तुम्ही मागाशी उल्लेख केलात की कीर्तन ऐकण्यासाठी तुम्ही सर्वात पुढे असायचात. म्हणजे आमच्याही लहानपणी अगदीच काही मंदिरांतून काकड आरत्या आणि कीर्तनं, व्याख्यानं ही ऐकायचो. सध्या जरा कुठेतरी त्यात म्हणजे ते प्रमाण कमी झालेलं आहे. ह्या गोष्टी असतील, आध्यात्मिक गोष्टी किंवा सामाजिक गोष्टी असतील, बाल्यावस्थेतून तरुणपणात जाताना या सामाजिक आणि आध्यात्मिक गोष्टींचा संस्कार कशा पद्धतीने होतो सगळ्यांना? काय झालं माहिती का की ती जी एक 17 ते 20 वर्षाची जी अवस्था, त्यावेळेला मी प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यांना की आमच्या इथं लाऊडस्पीकर नसायचे, आमच्याकडे गुलाल नसायचा, आमच्याकडे एकदम साधं असायचं. मग आम्हाला बोर व्हायचं. खरं ते सांगतो की अरे बघा आपल्याकडं काहीच नाही आहे, गुलाल पण मिरवणुकीत करत नाही आहेत. त्यावेळेला त्याचं महत्त्व कळत नव्हतं आम्हाला की हे नक्की काय आहे. आत्तासुद्धा गणेशोत्सवात आमचे 4 पिढ्या काम करतात, 4 पिढ्या मिळून आम्ही काम करतो. आणि जे संस्काराचं बीज रोवलं गेलं ना त्याचं कारणच ते होतं की गणेशोत्सवामधनं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. कारण हा उत्सव कशासाठी आहे? अनेक देवदेवतांचे उत्सव आहेत, पण गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात काय आहे? भर पावसात असतो तो. हो, अर्थात. त्याचं एक धार्मिक कारण आहे, एक आध्यात्मिक कारण आहे आणि एक सामाजिक कारण आहे. आपण सामाजिक कारणाविषयी बोलूयात. कारण सामाजिक कारणात सगळ्या समाजाने एकत्र येऊन धर्माच्या छत्रछायेखाली, धर्म महत्वाचा, याच्यात सोशलिझम काहीही नव्हतं. धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा पाया होता आणि म्हणून गणाच्या अधिपतीच्या समोर हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येण्याचा हा उत्सव होता. कारण त्यावेळेला पुण्यामध्ये मोहरम हा उत्सव सगळ्यात मोठा व्हायचा. त्याच्या अगोदर, सार्वजनिक व्हायच्या अगोदर, हे अनेकांना माहिती पण नसेल. आणि आत्तासुद्धा मोहरममध्ये त्या ताबूताला खांदा देण्याची जी परंपरा आहे ती परंपरा बहुतांशी हिंदूंकडे आहे ती.
जेव्हा लोकमान्यांनी दाखवलं की आपण हिंदू एकत्र येण्यासाठी आपले हिंदू देवदेवता म्हणून त्यांनी तो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि त्यांचे तत्सम जे सगळे सहकारी होते त्या सगळ्यांनी मिळून त्याला खूप पुढं नेला गणेशोत्सवाला. तर असा हा सामाजिक उत्सव जो धर्माच्या छत्रछायेखाली धर्म विसरून चालणार नाही. गणेशोत्सव म्हणजे त्याच्या पूर्वतयारी आहे, पूर्ण उत्सवाची तयारी आहे, उत्सवाचा 10 दिवसाचा नियोजन आहे आणि विसर्जन आहे. विसर्जन हा गणेशोत्सवातला फक्त 5% हा विषय आहे. बाकी गणेशोत्सव हा पूर्ण 10 दिवसाचा उत्सव आहे. याच्याकडे आपण 10 दिवसाचा उत्सव या नजरेने बघायला पाहिजे. अगदीच. मग 10 दिवसात आपल्याला करता काय काय आलं पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं. धार्मिकता तर आहे, त्याचं पूजन आहे, त्याचं अर्चन आहे, अथर्वशीर्षाचं पठण आहे, कारण त्याचेही आध्यात्मिक धार्मिक आणखीन तुमच्या मेंदूवर होणारे सकारात्मक परिणाम त्या विषयावर मी आत्ता बोलायची इथं फार काही आवश्यकता नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्याला. खरं तर हा एक ग्राफ आहे ज्याला एक सुरुवात आहे, मध्य आहे आणि शेवट आहे. जो गणेशोत्सवाचं जे तुम्ही म्हणालात की प्री प्लॅनिंग मीटिंगपासून सुरू होणं, ते कागदावर उतरवणं, त्याचं प्लॅनिंग, ॲक्च्युअल प्लॅनिंग, मग पुन्हा ते यंत्रणांसोबत बसून तो समन्वय साधणं, मग आपला गणेशोत्सव जो मंडपात बाप्पा विराजमान होणं आणि मग पूर्ण 11 दिवसांचा हा सगळा उत्सव पार पडून विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने आणि मग पुढे विसर्जन, हा सगळा ग्राफ. तर हा ग्राफ बनवताना एक विश्वस्त मंडळावर तुम्ही आहात, अध्यक्ष आहात. तर विश्वस्त मंडळ कशा प्रकारे काम करतं आणि आज तुम्ही विश्वस्त होण्याआधी म्हणजे इतकी वर्ष कार्यकर्ता होतात, अगदी तरुण होतात, मग विश्वस्त मंडळावर आलात, तिथे तुम्हाला अनेक मोठ्या आणि थोर व्यक्तींचं मार्गदर्शन लाभलं, जे तुमच्या आधी जे तुमचे सिनियर होते त्यावेळी, आणि मग तुम्ही काम करत करत गेलात. आज तुम्ही अध्यक्ष आहात. आता नवीन तरुण मंडळी ही विश्वस्त मंडळावर येत आहेत. तर पूर्वीचं मार्गदर्शन लाभलेलं, त्यांची शिकवण आणि तुम्ही आज ह्या तरुण पिढीवर करत असलेली एक त्यांना देत असलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबतचा एक जुन्या नावाचा समन्वय कसा साधता येतो, ही प्रोसेस सगळी कशी असते विश्वस्त मंडळ म्हणून? हा खूपच छान प्रश्न आहे. कारण रचना अशी त्रिस्तरीय रचना आहे. कार्यकर्ता, सभासद आणि विश्वस्त. विश्वस्ताची व्याख्या काय? विश्वासाने ज्याच्यावर भिस्त टाकली जाते तो विश्वस्त. त्या सगळ्यांनी मिळून आमच्यावर जी भिस्त टाकलेली आहे म्हणून आम्ही विश्वस्त आहोत. आमचं काम काय आहे तर सभासदांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं आलेल्या सूचनांचं वर्गीकरण करणं, त्याचं वर्गीकरण झाल्यानंतर त्याचा आपण आपल्या कामामध्ये समावेश करणं आणि सुसूत्रता आणणं, हे काम विश्वस्तांचं असतं. विश्वस्त काही असा आभाळातून आलेला असतो का? तर नाही. तो कार्यकर्ता असतो, तो सभासद असतो आणि तो विश्वस्त असतो. पहिला तो कार्यकर्ता असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जो बाज आहे, त्यांच्या सूचना आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचा अंतर्भाव करणं ही जबाबदारी विश्वस्तांची असते. साधारण श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक ढाचा आहे. त्या ढाच्याला कधी हात लागला गेला नाही. म्हणजे इथं व्यक्ती बदलल्या गेल्या आहेत, पिढी बदलली गेलेली आहे. पण एक सांगतो, गणपतीचं आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक ही पालखीतनंच निघते. जी 130 वर्षापूर्वी 34 वर्षापूर्वी जसा बाप्पा उत्सव मंडपामध्ये येत होता तसाच आत्ताही येतो. हा बाज आहे, ही पद्धत आहे, ही परंपरा आहे. ती परंपरा कुठं खंडित नाही झालेली. स्पीकर नव्हते त्यावेळेला, भजन कीर्तनं व्हायची. स्पीकर आल्यानंतर लाऊडस्पीकर या शब्दाची व्याख्या अशी आहे की थोडा मोठा आवाज येणं. तुम्ही बोललेलं सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाऊडस्पीकर आहेत. त्या पद्धतीचेच आता तिथं स्पीकर लागले जातात. आमच्या मंडळामध्ये कधीही फिल्मी गाणी लागली गेली नाही. जी आहेत ती भक्तिगीतच होती. पहिला मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला गेलेला होता की गुलाल बंद करणं.
त्याचा मिरवणुकीवर इतका परिणाम झाला की सगळे चांगले कपडे मिरवणुकीमध्ये दिसायला लागले आणि महिलांचा सहभाग त्याच्यात वाढला गेला. हे मी लहान असताना घेतलेले हे सगळे निर्णय आहेत आणि तेच निर्णय आत्तासुद्धा तसेच राबवले गेले. व्यक्ती बदलतात पण निर्णय बदलत नाहीत. आणि तसाच आपण 115 वर्षाचा गणेशोत्सव झाल्यानंतर 123 वर्षाचा झाल्यानंतर 15 साली ज्यावेळेला पुण्यात आपल्याला आठवत असेल भीषण दुष्काळ होता महाराष्ट्रामध्ये, तर आपण स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये गणेश विसर्जनाची सुरुवात केली. धर्म, परंपरा, आणखीन गरज, एकनाथ महाराजांनी पण कावडीचं पाणी गाढवाला पाजलं होतं कारण ती वेळ होती. जर आज पाण्याचंच दुर्भिक्ष आहे तर आपण स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये गणपतीचं विसर्जन करू, हे असं आम्ही पुणेकरांसमोर मांडलं. साधारण त्याच्या आदल्या वर्षी 32,000 गणपतींचं विसर्जन हे स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये झालं होतं. आणि जसं आपण आवाहन केलं तर त्यावर्षी 2,92,000 गणपतींच्या मूर्तीचं विसर्जन हे स्वच्छ पाण्याच्या हौदामध्ये झालं. पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सगळ्या लोकांना जे पटतं, जे रुचतं ते लोक स्वीकार करतात. आणि जर श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जर सांगत असेल तर पुणेकर ऐकत नाही, तर असं आत्तापर्यंत झालेलं नाही. कारण त्याच वर्षी आम्ही एक मुठ धान्य योजना केली होती. म्हणजे आम्ही लहान असताना देवाला ज्या वेळेला जायचे दर्शनाला तर एक मूठ धान्य घरातनं घेऊन जात होते. तांदूळ, गहू, डाळ जे काय असेल. आता ते प्रमाण कमी झालेलं दिसतंय. तसंच एक मूठ तुम्ही आणा, आपण ते दुष्काळग्रस्तांना पोहोचू. पण ती एकच मूठ घेत होतो आम्ही. आम्हाला कित्येकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला हे देतो, पोती देतो, काही नाही. एक मुठीची कन्सेप्ट काय होती तर एका मुठीनी एका घरामध्ये एक वेळेचं जेवण होऊ शकतं. त्यामुळे घरात आपल्या केलेलं अन्न कसं वाया जाणार नाही ह्याची पण एक त्याच्यात शिकवण होती. आणि 70,000 किलो धान्य फक्त एका मुठीमध्ये तयार झालं, म्हणजे जमा झालं आणि त्याचं आपण व्यवस्थित वितरण केलं. तर हे निर्णय घेताना विश्वस्त म्हणून विश्वस्त मंडळ निर्णय घेतं, कार्यकर्ते त्याच्यात काम करतात, विश्वस्त काम करतात, सभासद काम करतात. आमची जी माझ्यापेक्षा जी सिनियर पिढी जी आहे ती आम्हाला मार्गदर्शन करते उत्तम. ते म्हणतात आता तुम्हाला मार्गदर्शन पण करायची गरज नाही आहे कारण तुम्ही जे करता ते उत्तम करतात. पण त्यांचं पूर्ण लक्ष असतं की काय चाललेलं आहे. जर त्यांना काही वाटलं तर ते आम्हाला नक्की सांगतात की याच्यात हा बदल करू नका, हा बदल करा. आणि ते सगळं खाली जिरपलेलं आहे. त्यामुळे आपल्या मानवामधलं वातावरणच वेगळं असतं. वा. आपला गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात येतो. त्याआधी आपली पुन्हा सुरुवात होते, अगदी जसं पर्जन्यवृष्टी सुरू होते, मान्सून सुरू होतो आणि मग आपल्याकडे सणांना सुरुवात होते. म्हणजे आषाढ येतो, मग आषाढाच्या मध्ये आपली आषाढी वारी येते, आषाढी एकादशी येते. त्या पाठोपाठ मग श्रावण महिना येतो आणि मग श्रावणातले हे श्रावणी सोमवार असतील किंवा अनेक व्रत वैकल्य असते, मंगळागौरी वगैरे असेल हे. आणि लगेच त्या पाठोपाठ गणपती बाप्पा, भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी. ह्या गणेश चतुर्थीचं महत्त्व, कारण चतुर्थी ह्या अनेक असतात पूर्ण वर्षभरात, त्यातही महत्त्वाच्या चतुर्थी आहेत. टोटल काही 12 चतुर्थी आहेत. यातलं भाद्रपद चतुर्थीचंच महत्त्व काय आणि त्याचं एक स्पष्टीकरण जरा तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिलं. हे बघा, आपल्याला वाटतं की आम्ही टेक्नोसावी आहोत आणि आम्ही खूप प्रगत आहोत. हा भ्रम आहे आपला. आपल्याकडे साधनं मोठी झालेली आहेत, पण याचं विज्ञान जे आहे ते आपल्या पूर्वजांना सगळ्यात चांगला माहिती होतं. पृथ्वीचा जो समतोल आहे हा पूर्ण गुरुत्वाकर्षण शक्तीवर आहे, हे तर आपल्याला मान्य असेल. तुम्हाला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत मी सांगतो. आमच्या काळात शाळेत शिकवलं जायचं भरती आणि ओहोटी. सगळ्यात जास्ती ओहोटी केव्हा असते महिन्यात माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक अमावस्येला असते. आणि सगळ्यात मोठी भरती केव्हा असते तर ती पौर्णिमेला असते.
आता 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या घेतल्या तर सगळ्यात जास्ती अमावस्येला कुठल्या अमावस्येला ओहोटी असते हे माहिती आहे आपल्याला? तर मी सांगतो, भाद्रपद अमावस्या जी असते म्हणजे पितृपक्षानंतर येणारी जी अमावस्या असते त्या अमावस्येला वर्षातली सगळ्यात जास्ती ओहोटी असते आणि सगळ्यात मोठी भरती असते ते ती कोजागिरी पौर्णिमेला असते. आता हे इतकं नियोजन बद्ध पद्धतीने आपल्या पूर्वजांनी सगळं केलेलं आहे. भरती ओहोटीचा पूर्ण परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर, आपल्या मनावर आणि आपल्या आत्म्यावर होत असतो. अच्छा. साधारण जर बघितलं की ज्यांना काही मानसिक त्रास आहे त्यांचा त्रास पौर्णिमेला वाढलेला असतो किंवा अमावस्येला वाढलेला असतो, कारण रक्ताभिसरण जे आहे त्या रक्ताभिसरणाचा हा विषय असतो. महिन्याचे 2 भाग आहेत, एक कृष्ण पक्ष, एक शुद्ध पक्ष. म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा, पौर्णिमा ते अमावस्या असे 2 भाग आहेत. त्याचे परत 2 मध्य केले तर अष्टमी येते, त्याचे 2 मध्य केले तर चतुर्थी आणि एकादशी येते. त्या दिवशी गुरुत्वाकर्षण शक्ती इम्बॅलन्स असते, असंतुलित असते, म्हणून उपासना दिलेली आहे. चतुर्थीला उपवास दिलेला आहे आणि एकादशीला उपवास दिलेला आहे. त्याचं कारण हे आहे, शास्त्रीय कारण. उपवास म्हणजे काय, साबुदाण्याची खिचडी खायची नाही, अगदी की मनन चिंतन करा, तुमचा आत्मिक उन्नती करा, तुमच्या आत्म्याला बळ द्या, त्याच्यासाठी या उपासना आहे. म्हणजे दुय्यमासन म्हणजे देवाजवळ जाण्याची पद्धत. जास्ती खोलात सांगत नाही, पण आपल्याकडं साधारण सगळे जे सण आहेत, जशी हिरवाई सुरू होते, जसं मान्सून सुरू होतो, जसा श्रावण सुरू होतो, त्याच्यापासून सगळ्या सण आणि उत्सवांना सुरुवात होते. तर पहिला सण जो येतो तो आपला, तो भाद्रपदातला गणपतीचा येतो. तर प्रथम दैवत काय तर गणपती, म्हणून हा 10 दिवसाचा उत्सव आहे की तुम्ही गणपतीची आराधना करा. त्यानंतर सगळ्यात जास्ती ग्रॅव्हिटिकल फोर्स असलेले 15 दिवस जे आहेत तिथं आहे पितृपक्ष. तो वाईट आहे का तर नाही. म्हणजे आम्ही शाळेत असताना, लहान असताना आम्हाला एक प्रश्न असायचा, वैज्ञानिक प्रश्न असायचा, की हिवाळ्यात रेल्वेची शिट्टी दूरवर ऐकायला येते, त्याचं शास्त्रीय कारण काय? तर वातावरणामध्ये जी घनता जास्ती असायची त्यामुळे रेल्वेची शिट्टी दूरवर ऐकायला यायची, असं त्याचं टिपिकल उत्तर होतं. तर ही घनता वगैरे आपल्या पूर्वजांना इतकी चपकल माहिती होती की या 15 दिवसाचा उपयोग तर्पणासाठी, तुमच्या पूर्वजांना तर्पण देण्यासाठी आणि त्यांच्या मुक्तीसाठी हे दिलेलं आहे. आणि पुढचे जे 10 दिवस आहेत ते तुमचं बल वाढवण्यासाठी नवरात्र आहे आणि कोजागिरी पौर्णिमा आहे. म्हणून स्पेसिफिक गणपतीचा जो उत्सव आहे तो भाद्रपदात दिलेला आहे. वा, शास्त्रात इतकं नमूद केलेलं आहे, खूप नमूद केलेलं आहे. पण त्याचा काही आता सध्या कोणी अभ्यास करत नाही किंवा समजून घेत नाही आहेत लोक. साधं सांगतो, गणपतीचं जे सजावट केली जायची, आता आपण डेकोरेशन म्हणतो, तर पत्री फक्त आणून ठेवली जायची. तर त्यावेळेला ही पूर्ण, आता सुद्धा कोकणामध्ये ते मंडप घालतात आणि त्या भागातल्या भाज्या आणि फळं याची सजावट केली जाते आणि ती अत्यंत मनमोहक असते. पण हे ज्यावेळेला सार्वजनिक स्वरूपात गेलं त्यावेळेला इथं देखाव्यांची पद्धत सुरू झाली. अगदीच. शास्त्रात नमूद केलेल्या गोष्टी आहेत, खरं तर त्या पाळल्याच पाहिजेत प्रत्येकानं. मी माझा एक छोटा किस्सा प्रसंग सांगतो. मी एक मध्यंतरी एका शोसाठी काम करत असताना एक कथा लिहून आली होती, ती म्हणजे शमी महात्म्य. आता आम्हाला ते शूट करायचं होतं, शमीचं महात्म्य. बापरे. प्रश्न पहिला, अगदी लहान असताना घरी ज्यावेळी घरगुती बाप्पा विराजमान व्हायचे त्यावेळी वडील बाजारात जाऊन सगळ्या गोष्टी आणायचे. त्यावेळी हे विविध, जसं तुम्ही उल्लेख केला, पत्री असायची आणि तर त्यात शमी सुद्धा असायचा. म्हणजे तर शमी केवढा, तर तेव्हा असं वाटायचं की चिंचेची पानं आहेत ती. तर वडिलांना म्हणायचं की चिंचेची पानं का? तर ते म्हणाले की अरे हे शमी आहे, हे गणपती बाप्पाला प्रिय असतं. आणि थेट मला हा प्रसंग आठवला तेव्हा, जेव्हा मला ती कथा शूट करायची होती. मग काय आता शमी शोधायचं कसं? कारण शमी वृक्षाच्या इथे आम्हाला शूटिंग करायचं होतं, खोटं दाखवून चालणार नाहीये.
50-60 लोकांचा आमचा क्रू आणि बिलकुल त्यांना काही माहिती नाही शमी म्हणजे काय, शमी म्हणजे फक्त बॉलर एवढं माहिती आहे सगळ्यांना तसं. तर गावातल्या खूप चक्क म्हाताऱ्या लोकांना आम्ही जाऊन विचारलं, वृद्ध लोकांना जाऊन विचारलं की काय आहे शमी. त्यांनी सांगितलं की आता गावामध्ये आमच्या साताऱ्याला शूट करत होता त्यावेळी, की त्यांनी सांगितलं 1-2 झाडं असतील त्या जंगलात जाऊन शोधावं लागेल. चिखलामानेचं जाऊन ते शोधलं आणि तिथेच केलं. निर्माते म्हणाले की काहीतरी जुगाड करूयात, पण म्हटलं जुगाड नको, बाप्पाचा शो करतोय, जे आपण नागरिकांना दाखवणार आहोत तर तेच दाखवलं पाहिजे. तर शास्त्राप्रमाणे जे नियम बांधून दिलेले आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे गणेश पूजनासाठी. आता सध्या नागरिकांकडून दुर्लक्ष होतंय का, मग ते घरगुती असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सव बघायला जाणारा जो लोंढा आहे तर ते सुद्धा बाप्पाचं महत्त्व किंवा बाप्पाच्या शास्त्राप्रमाणे जे काही नियम आहेत ते सांभाळत नाही आहेत. तर हे बघून कुठे मनात काय विचार येतात? नाही, ह्याच्यात असं आहे की हा उत्सव सार्वजनिक आहे. ह्याच्यात हौशे नवशे गवशे साध्या भाषेत सांगायचं सगळीच लोक असतात बघायला येणार आहे. आम्ही लहान असताना ज्यावेळेला आम्ही गणपती बघायला जायचो तर अगदी वडिलांचा हात धरून, त्याच्या आधी खांद्यावरचं आठवत आहे मला, तर जायचं, मग बाहेर काहीतरी खायचं, मजा करत करत गणपतीचा जयघोष करत तो सगळा बघायचा. मग कुठं पिपाणी असेल ती वाजवायला, कारण हे कधी मिळायचं नाही. पिपाणी वाजवणं असेल, एखादं डमरू घेणं असेल, एखादं बिरबिरं घेणं असेल, तर आत्ताही तसाच प्रकार आहे. पण गणपतीची जी पूजनाची जी पद्धत आहे, मला नाही वाटत की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्याच्यात काही बदल केलेला आहे. कारण सगळे त्याच अतीव श्रद्धेने आणि त्या पद्धतीनेच त्या मूर्तीचं पूजन केलं जातं. गणपती, आता जो गणपती विसर्जित होत नाही ती मूर्ती असतेच, पण पूजेची एक वेगळी मूर्ती असते. त्या मूर्तीचं विधिवत त्याचं प्राणप्रतिष्ठापना केली जाते, त्याचं पूजन केलं जातं आणि त्याचं विसर्जन पण केलं जातं. पण त्या गणेशोत्सवामध्ये सामील होणारे जी लोक आहेत तर काही जण देखावे बघायला आले असतात, काही जण मजा म्हणून आलेले असतात, काही खाण्यासाठी आलेले असतात, काही जण बिझनेस म्हणून आलेले असतात. आता हर तऱ्हेची लोक असतात, पण त्यांनी या सगळ्या गणेशोत्सवाचं पुण्याच्या पावित्र्य जपावं हे नक्की आहे. अगदीच अगदीच. तुमच्या मंडळात काम करण्याचा अनुभव आणि त्या अनुभवाच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या चढत चढत तुम्ही व्यवसायातही यशस्वी झालात. तर अनेक सामाजिक, राजकीय किंवा व्यावसायिक पटलावर काम करणारे अनेक व्यक्ती आहेत. तसेच मनोरंजन सृष्टीमध्ये पण आहेत असे काही व्यक्ती ज्यांना पुढे जायचं आहे आणि काहींनी प्रवेश केला नुकताच. तर हा मंडळात काम करण्याचा अनुभव त्यांना जो असेल तो त्यांनी त्यांच्या प्रत्येक पायरीवर उपयोगात आणावा का? निश्चित. कारण सांगतो, या उत्सवामध्ये निर्णय क्षमता तुमची वाढते. निर्णय घेण्याची तुमची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बदल होतात. एखादा ज्या वेळेला समाजाचं काम करताना नेता घडतो तर माझा या गोष्टीवर विश्वास आहे की गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा उत्तम नेता बनू शकतो. मग तो कुठेही, म्हणजे तो मनोरंजनामध्ये असून देत, राजकारणामध्ये असून देत, समाजकारणामध्ये असून देत किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असून देत, तर गणेशोत्सवाची फार मोठी देणगी आहे. अगदीच. शहरातल्या मुख्य भागात तुमचा जन्म झाला किंवा तुम्ही लहानाचे मोठे झालात, आजपर्यंतचा हा सगळा जो प्रवास आहे तुमचा, या प्रवासामध्ये देशात तर बदल घडतच होते, तंत्रज्ञानात असेल किंवा इतर सेक्टरमध्ये असतील. यात आपल्या शहरानेही कात टाकली. तर या सगळ्या बदलाकडे तुम्ही, म्हणजे आता तुम्ही वाड्यात राहायचा त्यावेळी वाडा संस्कृती होती, अगदीच मंदिरा शेजारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात, तर ती आता वाडा संस्कृती लोप पावत चालली आणि आता त्या जागी कन्स्ट्रक्शन्स येत आहेत किंवा शहरामध्ये अनेक कन्स्ट्रक्शन झालेले आहेत, बदल होत आहेत, येणारे स्थित्यंतर आहे, स्थलांतर आहेत. तर
ह्याकडं कसं बघता, म्हणजे हा अनुभव तुमचा सिटीमध्ये, शहरामध्ये झालेले बदल कसे दिसलेत तुम्हाला? काय माहिती का, ज्या वेळेला आमचं बालपण हे सगळं वाड्यात गेलेलं आहे, बहुतांशी सगळ्यांचं वाड्यात गेलेलं बालपण आहे, त्यामुळे त्याची जी एक मजा होती, त्याची एक आत्मीयता होती, कुणाच्याही घरी थेट ॲक्सेस असायचा. आणि त्यावेळेला ही प्रसार माध्यमं कुठली नव्हती. म्हणजे मनोरंजनासाठी आम्हाला खेळ होते, भजन होती, कीर्तन होती, इथपर्यंत सीमित होतं. थोडंसं मोठं झाल्यानंतर छायागीत हा प्रकार आला आणि नंतर आता तर काय टी व्हीचं. त्यामुळं ती एक जी माणुसकी होती, जिव्हाळा होता, जो आपलेपणा होता, तो आता तेवढा दिसत नाही. आता हे सगळं व्यक्त करायची माध्यमं बदललेली आहेत. भेटायची, आम्ही संध्याकाळी एकत्र येणार, शनिवारवाड्यावर जाऊन बसणार, गप्पा मारणार. गप्पा हे मुख्य साधन होतं, आता चॅटिंग हे मुख्य साधन झालेलं आहे. त्यामुळे तो जो आपलेपणा आहे ना, तो कुठंतरी दुरावल्यासारखा हे निश्चित वाटतो. आता गणेशोत्सवामधला सुद्धा जर बदल बघितला तर कसबा गणपती गेले 35 वर्षाले वर्गणी काही मागत नाही. आम्ही घरोघर जायचो आणि वर्गणी मागायचो. पण आमच्या भागातले सगळे नागरिक त्या महिन्याच्या बजेटमधले 11 रुपये असतील, 21 रुपये असतील, 51 असतील, 101 असतील, हे त्या महिन्याचं बजेटमधलं बाजूला काढून ठेवतात आणि उत्सव मंडपात येऊन ते देतात. येणारा आजी अनेक पुणेकरांचा प्रघात आहे की पहिल्या 5 गणपतीचं आणि शेवटच्या 3 गणपतींचं दर्शन घ्यायचं. अजूनही जुनी लोक ते पाळतात. पण आता ही जी नवीन पिढी आहे, गेले 3-4 वर्ष झाले मी बघतो, ते येतात, मंडपात आले की असा मोबाईल काढतात. दर्शनही मोबाईलमधनं होतं, क्लिकही मोबाईलमधनं होतं आणि अपडेट करायची फार घाई असते त्यांना. तर तसं न करता दोन्ही डोळ्यांनी जर दर्शन घेतलं की त्याला म्हणतात दर्शने दोष नाशती. हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आणि हा जर घेतला, हे बघा, टेक्नॉलॉजी वापरा. आता या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच आपण एकमेकांशी बोलतोय, आपण विचारांचं आदान प्रदान करतोय. टेक्नॉलॉजी कधीच वाईट नाही, पण ती कुठं वापरायची, ती कशी वापरायची, याचं तारतम्य मात्र या पिढीने नक्की ठेवलं पाहिजे. अगदीच. एक बदल काही वर्षांपासून आपल्याला दिसतो, तो म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की बाप्पाची एक शांत चित्ताने बसलेली, शांत स्वरूपातली एक मूर्ती असते, छान मांडी घालून, आणि जे आशीर्वाद देत असते. तर ते मूळ रूप किंवा ते पारंपरिक जे चालत आलेलं रूप आहे बाप्पाचं, ते आणि आजकाल ज्या मूर्त्या बनतात ट्रेंडी आणि मार्केटमध्ये वेगवेगळे काही मॉडर्न गोष्टी येतात, त्यानुसार जे काही स्वरूप दिलं जाते मूर्तींना, अगदी सेल्फी काढणारा बाप्पा असेल किंवा मोटरसायकल चालवणारा बाप्पा असेल, किंवा एखाद्या फिल्ममध्ये जर कोणी ट्रॅक्टर चालवतं तर ट्रॅक्टर चालवणारा बाप्पा असेल, किंवा एखाद्या ऐतिहासिक पात्रामध्ये आलेला बाप्पा असेल, तर ह्या मूर्ती बघितल्यानंतर काय वाटतं, म्हणजे की नागरिकांचा जो कल वाढतोय ह्या सगळ्या गोष्टींकडे जाण्याचा किंवा ट्रेंडी गोष्टींकडे जाण्याचा, तर त्यांनी ते विचार सोडून, हे नवे विचार सोडून, आपलं पारंपरिक विचारच डोक्यात ठेवून त्या मूर्ती घेऊन त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली पाहिजे. काय आहे, तुम्हाला एक सांगतो, मजा येते, हसायला येतं ते सगळं बघितलं की. वरद विनायक नाव आहे. वरद म्हणजे आशीर्वाद देणारा. गणपती हा एक मशीन आहे, लक्षात घ्या. गणेशोत्सव साजरा करणं म्हणजे काय, गणपतीचा ना कधी जन्म झालाय ना कधी त्याचा मृत्यू झालेला आहे, हे तत्व आहे. इट्स अ प्रिन्सिपल. भाद्रपद महिन्यात ते प्रिन्सिपल आपल्या वैश्विक शक्तीमध्ये जास्ती प्रमाणात असतं. ते पार्थिव मातीच्या गणपतीमध्ये, सुरुवातीला गणेशोत्सव कसा होता, माती घ्यायची, हातानेच गणपती तयार करायचा, त्याची आराधना करायची आणि तो विसर्जित करायचा. पण जसा तो उत्सव 10 दिवसांकडे गेला तर त्या मातीला भेगा पडायला लागल्या, म्हणून शाडूचा गणपती आला. पण वरद असणारा, जो आशीर्वाद देणारा, जो तुंदील तनू असणारा, त्याचे अनेक वैशिष्ट्ये आहेत, असा गणपती, आणखी कुस्ती खेळणारा गणपती, याच्यामध्ये खूप फरक आहे. पण ज्यावेळेला पूजा केली जाते तर जो पारंपरिक गणपती आहे त्याचीच पूजा करावी, हे नक्की. अगदीच. एक सध्याचं जे बदलतं वातावरण आहे, म्हणजे उत्सव, आणि आत्ताच्या पिढीला उत्सव म्हणजे इव्हेंट वाटणं, तर
त्या इव्हेंट ह्या शब्दाचा जो काही एका न दिसणाऱ्या फटीतून प्रवेश झालाय आपल्या सणांमध्ये आणि उत्सवांमध्ये, तर तो कसा दिसतो आणि मग त्या इव्हेंटला जर बाजूला करायचं असेल तर मग काय सल्ला तरुणाईला द्याल? काय आहे, एक तर गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात केल्यानंतर अभिप्रेत गोष्ट ही आहे की समाजाचं एकत्रीकरण येणं. तुम्ही एकत्र येण्यासाठी हा उत्सव आहे. कुठलाही उत्सव, दिवाळी असेल, गणेशोत्सव असेल, हे दोन महत्त्वाचे आपल्याकडे उत्सव मानले गेलेले. तर ह्याच्यात दिवाळी केली, दिवाळीत फराळाचं केलंय आणि तुमच्याकडे कोणीच नाही आहे आणि तुम्ही एकटे बका खाताय, तर त्या मजा नाही त्याच्यात. 4 लोक एकत्र येण्यासाठी उत्सवांची निर्मिती आहे. गणेशोत्सव सार्वजनिक करताना याच्या मागचं मेन उद्दिष्ट हे होतं की समाजाने एकत्र येणं आणि स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं. याच्यासाठी तो गणेशोत्सव 47 सालापर्यंत वापरला गेला. त्यानंतर समाज एकत्र येणं आणि मग ते थोडी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोडी मजा करणं, थोडा विरंगुळा तयार करणं. कारण स्वातंत्र्यापूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये देशभक्ती हितपर गीत गायली जायची. प्रबोधन सुद्धा कीर्तनातनं स्वातंत्र्यासाठी व्हायचं. आणि आताचा जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवामध्ये एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे, परंतु आता वेळेचा अभाव असल्यामुळं उत्सवाचं स्वरूप थोडंसं इव्हेंटकडे गेलेलं आहे. आता इव्हेंट आणि उत्सव याच्यामधला फरक, जेव्हा 4 जण एकत्र येऊन एखादी गोष्ट केली जाते त्याच्यातनं जो आनंद प्राप्ती होते तो म्हणजे उत्सव. आणि ज्या वेळेला एखाद्या कंपनीला आपण कंत्राट देऊन ती गोष्ट करून घेतो त्याला म्हणतात इव्हेंट. आता साधंच तुम्हाला आपल्या मंडळातलं गंमत सांगतो. पहिल्या दिवशी ज्या वेळेला गणपतीचं आगमन, आपल्या बाप्पाचं आगमन होत असतं, त्यावेळेला त्याच्यावर फुलं उधळली जातात. तुम्ही म्हणाल फुलं काय, फुलं उधळली जातात, त्याच्यात गंमत काय? पण ती फुलं आदल्या दिवशी आणली जातात, त्याच्या पाकळ्या केल्या जातात, कारण त्याचा पाणीचा अंश राहू नये आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून ते आदल्या दिवशी आणले जातात. त्याचं एक रिच्युअल असल्यासारखा तो आमच्याकडं भाग आहे. आणि तो असा हातात घेऊन असं आपल्या गणपतीला ते वाहणं, उधळणं आणि 2 इलेक्ट्रिक तोफा लावणं आणि त्याच्यात रंगीत कागद टाकणं आणि भुर्र वाजवणं, ही झाली इव्हेंट. हा याच्यातला फरक आहे. आत्तासुद्धा नाश्ता जो आम्ही करतो तर तो कोणाच्या तरी घरून येतो आणि तो अत्यंत मायेने आलेला नाश्ता असतो आणि भांडत एकमेकांच्या खेचत गप्पा गोष्टी करत तो खाल्ला जातो. हा आहे उत्सवाचा भाग. उत्सव म्हणजे फक्त गणपतीची पूजा करा, आरती करा म्हणजे उत्सव नाही. तुम्ही एकत्र येणं, तुमच्या वैचारिक आदान प्रदान करणं, तुमचा सामाजिक सलोखा, म्हणजे एखाद्याचं लिव्हिंग स्टँडर्ड वेगळं आहे पण तो सुद्धा त्यावेळेला येतो, ते कप धुणार, सगळं करणार, ही शिकवण जी आहे ही गणेशोत्सवातली शिकवण आहे. आणि आता कसं झालेलं आहे, पूर्वी आरास, मला आठवतं आहे आमच्या कसबा गणपतीच्या इथं सुद्धा आमचीच लोक आरास करायची. ते बॅटर मांडणं, ते ठोकणं, ते सगळं काम करणं, लाईटच्या माळा दुरुस्त करणं, हे सगळे आमची लोक करायची. परंतु आता वेळेच्या अभावाने आणखीन त्यावेळेस साधा होता गणेशोत्सव, आता थोडं ग्लॅमर आलेलं आहे. त्यामुळे आता सजावट हा विभागच कुठल्याही मंडळात शिल्लक राहिलेला नाही. आता मंडळाचे कार्यकर्ते न करता कुठल्या तरी कंपनीला दिलं जातं. आणि मग अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना की त्या कार्यकर्ते नसल्यामुळं त्या एखाद्या कंपनीला दिल्या जातात. पण उत्सवाचं कधी इव्हेंट होऊ नये, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. कारण समाजाचं प्रबोधन करण्यासाठी हा उत्सव आहे. आपण या प्रबोधन या विषयाकडं आता दुर्लक्ष होतं याची नक्कीच खंत आहे. अगदीच. पुढचा प्रश्न असा आहे माझा की उत्सव म्हटलं की एक जबाबदारी येते प्रत्येक कार्यकर्त्यापासून. पोलीस यंत्रणा असेल किंवा सरकारी प्रशासकीय यंत्रणा असतील त्यावर. उत्सवात स्थानिक लोक जितकं उत्साहाने येतात तसेच परप्रांतातून सुद्धा तितक्याच गर्दीने आणि लोंढ्याने लोक येतात आपला बाप्पाचा उत्सव बघायला. आणि पुण्याचा ऑब्व्हियसली खूप मोठा आणि नावारूपाला आलेला गणेशोत्सव आहे. तर तो यंत्रणेवर सगळा भार येतो. तर यंत्रणा हे कसं सांभाळते, म्हणजे तुमची कार्यकर्ता म्हणून, एक मंडळ म्हणून
पोलीस यंत्रणेसोबत आणि प्रशासकीय यंत्रणांसोबतच्या आधी मीटिंग्स कशा होतात, त्याचं प्लॅनिंग त्यांच्यासोबत कसं होतं आणि हा भार कसा पेलला जातो, ह्यातला समन्वय कसा साधता तुम्ही? काय कुठल्याही शहरामध्ये ज्या वेळेला त्याच्या मर्यादेच्या पलीकडं ज्या वेळेला तिथं काही गोष्टी घडतात त्यावेळेला प्रशासन सुद्धा तोकडं पडतं. त्याच्यात दोष प्रशासनाचा नसतोच. गणेशोत्सवामध्ये मागच्या वर्षी साधारण पुण्याच्या बाहेरून आलेली संख्या 2.5 कोटी लोकांची होती. 2.5 कोटी लोक आणि ऑफिशियल गव्हर्नमेंटकडनं आलेली ही संख्या आहे. 2.5 कोटी लोक ज्या वेळेला तुमच्या शहरामध्ये येतात त्या उत्सव बघण्यासाठी, तर ते आपलं शहर ते पेलवू शकत नाही. मग इथं सार्वजनिक स्वच्छतेची असेल किंवा वाहतूक यंत्रणेची असेल, या सगळ्यावर 500-500 पट जास्ती ताण पडतो. त्यामुळे ती व्यवस्था थोडी कमकुवत होते. परंतु आपले पुणे महानगरपालिका असेल किंवा आपलं पोलीस प्रशासन असेल, कायदा सुव्यवस्था आपल्याकडं डळमळीत होत नाही आणि स्वच्छता आपल्याकडं थोडी कमी जास्त 19-20 होते, परंतु अत्यंत चोख ही व्यवस्था ठेवली जाते. त्यासाठी आमच्याशीच त्यांचा समन्वय असतो. जवळजवळ 15 ते 20 बैठका या दोन्ही प्रशासनाबरोबर होतात आमच्या, आणि वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मंडळाकडे काही जबाबदाऱ्या असतात, कारण सार्वजनिक शौचालय जी आहेत ही पुण्यामध्ये कमी आहेत आणि एवढी जी प्रचंड संख्या येते त्याच्यासाठी ती तोकडीच पडते. एखादा दिवसासाठी असेल अगदी तो लोंढा तर आपण समजू शकतो, पण ज्यावेळी 10-11 दिवस सतत हे चालूच असतं, ही प्रोसेस चालूच असते, तर ते सांभाळणं निश्चितच अवघड आहे. पण आपल्या प्रशासनाला मानलंच पाहिजे, कारण आम्ही बघतो, कारण प्रचंड म्हणजे मुंगीलाही जायला जागा राहणार नाही एवढी गर्दी शनिवारवाड्यापासून पुण्यामध्ये येत असते. म्हणजे साधारण त्याचं सुरुवात होते संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पहाटे 3 वाजेपर्यंत, आणि एवढ्या यंत्रणा गेल्यानंतर त्या सगळ्या परिसराची स्वच्छता करणं, त्याच्यात निर्जंतुकीकरण करणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि आपल्या प्रशासन नक्कीच करते ती. साहजिकच आहे. आणि एक आपल्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा म्हटल्यावर मुहूर्त हा पाळावाच लागत असतो, तर ते किती महत्वाचं आहे मुहूर्त पाळणं? काय आहे, आपल्याकडं त्या दिवशी पार्थिव गणेश आणला जातो आणि वैश्विक शक्तीमधले गणपती तत्व हे त्या पार्थिव गणेशामध्ये प्रेरित केलं जातं. त्याला म्हणतात प्राणप्रतिष्ठापना. देवाचं कधी विसर्जन होतं का? तर नाही. हे सायकल आहे, हे चक्र आहे की निसर्गातूनच घ्यायचं आणि निसर्गालाच अर्पण करायचं. म्हणून त्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना, तर ते त्या दिवशीचा मुहूर्त पंचांगामध्ये दिलेले असतात. त्या मुहूर्तावरच जर आपण धार्मिक 3 अंग आहेत, सामाजिक अंग, धार्मिक अंग आणि मनोरंजनाचं अंग. तर धार्मिक अंगाने बघितलं तर आपण धार्मिकतेनेच तो गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूर्ण 10 दिवसाची त्याचं पूजन अर्चन हे नक्की करायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे, कारण तो मुहूर्त जो आहे तो मुहूर्त फार महत्त्वाचा राहतो, कारण त्या दिवशी त्या पार्थिव गणेशामध्ये प्राण अर्पण केले जातात. पण याच सोबत आपण बाप्पाला ज्यावेळी निरोप देतो 10व्या-11व्या दिवशी, तर ज्यावेळी बाप्पाला बाप्पाचं विसर्जन करायचं असतं त्यावेळीही मुहूर्त असतो का? आणि तो नाही, त्यावेळेला कसं आहे, साधारण तुम्हाला सांगतो की गणपतीची सकाळची पूजा, दुपारचा नैवेद्य झाल्यावर आपण आपला घराचा गणपती जो आहे तो विसर्जन करतो आणि खिरापत वाटतो. त्याच पद्धतीने की अनंत चतुर्दशीची सुरुवात होण्याच्या आधी गणपतीचं विसर्जन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आता याच्यात असं आहे धार्मिक अंग की ज्यावेळेला गणपतीला पुनरागमनायच म्हणून अक्षता वाहिल्या जातात त्याच वेळेला त्याचं रूढ अर्थाने विसर्जन झालं असं समजलं जातं. तर साधारण जे पूजेचे गणपती सार्वजनिक गणेश मंडळांचे असतात तर त्याचं विसर्जन त्या मुहूर्तावर नक्कीच केलं जातं आणि करावं. वर्षानुवर्ष
जी मिरवणूक आपली मिरवणुकीची परंपरा आहे, प्रत्येक वर्षी जसं काहींच्या घरी गणपती बाप्पाच्या मूर्तीला 1-1 इंचाने थोडी आपण मोठी मूर्ती आणूयात असं एक काहींच्या घरी प्रथा असते. तशीच जणू काही प्रथा पडली आहे का पुण्यात आपल्या मिरवणुकीची, की रेकॉर्ड ब्रेक प्रत्येक वर्षी आपण रेकॉर्ड मोडूयात आणि एक नवा उच्चांक स्थापित करूयात? तर त्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? नाही, हा खरंच एक वेगळा विषय आहे. मिरवणूक या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काय मिरवायचं आहे, मिरवायचं काय हे पहिलं लक्षात घ्या. तर आपल्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती मिरवत, वाजत गाजत, आनंदाने मोरयाचा जयघोष करत नेणं ही खरी परंपरा आहे. सुज्ञाचं सांगणे न लगे म्हणतात तसं. परंतु आता आपल्याकडं काय नक्की मिरवलं जात आहे याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून, मग त्याच्यात गणेशोत्सवाचे कार्यकर्ते असतील, प्रशासन असेल, तिथे येणारे नागरिक असतील, यांनी सगळ्यांनीच विचार करायची गोष्ट आहे. मिरवायचं काय आहे, तर आपल्या बाप्पाची मूर्ती मिरवत वाजत गाजत विसर्जित करायची आहे. हे नीट लक्षात घ्या. परत सांगतो, मिरवायचं काय आहे तर बाप्पाची मूर्ती मिरवत न्यायची आहे. स्पीकरच्या भिंती मिरवत न्यायच्या नाही आहेत. मुन्नी बदनाम होई या गाण्यावर नाचायचं नाही आहे. आणि हे मात्र प्रत्येक गणेश मंडळांनी पाळलं पाहिजे हे मी नक्की सांगतो. हेही सकारात्मक बदल घडतीलच, नक्की घडले पाहिजेत. कारण गणेशोत्सवाचा आता मूळ जो गाभा आहे तो धार्मिकता तर आहेच, पण धार्मिकतेबरोबर समाजाचं प्रबोधन. आत्ता समाजामध्ये ज्या समस्या असतील त्या समस्यावर, आता जर बघितलं आपण तर मोबाईलचं ॲडिक्शन खूप आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक सगळ्या वेगवेगळ्या ॲप्स आहेत की फेसबुकवर पोस्ट टाकली की ती बोटं हालायला लागतात, अरे किती लाईक आले, काय झालं, कोणी बघितलं, किती सीन आहेत, काय आहेत. याचं ॲडिक्शन व्हायला पाहिजे. ही समाजाची आता हे रील, तासनतास रील बघणारी लोक माझ्याकडं आहेत. दिवसभर आपल्या व्हॉट्सॲपवर किंवा फेसबुकवर पोस्ट टाकणारी लोक आहेत. तर याच्यापासूनही समाजाला प्रबोधन करायची वेळ आलेली आहे. मी एका मोठा राजकीय नेता आहे, मी त्याचं नाव नाही सांगत, माझे उत्तम मित्र आहेत. तर आम्ही जेवत होतो तर ते सारखे असं माझा मोबाईल बघायचे. म्हटलं काय बघताय तुम्ही, नाही. मग त्यांचं बोटच असं होत होतं. त्यांनी सांगितलं मी 6 दिवस झाले माझं सगळी माध्यमं बंद, खोटं वाटेल तुम्हाला, माध्यमं बंद केलेली आहेत. मी रोज 3000 मेसेज करायचो टाईप. तर त्यांचं बोटच असं होत होतं, अक्षरशः असं होत होतं. त्यामुळे मला झोप लागत नव्हती. आता याचे जसे परिणाम आहेत पॉझिटिव्ह, तसे त्याचे दुष्परिणाम पण आहेत. त्याचं प्रबोधन करणं किंवा आपल्या वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय करता येईल हे पुणेकरांनी मिळून ठरवणं, किंवा समाजात असे असंख्य प्रश्न आहेत, लव जिहाद सारखा प्रश्न आहे, याच्यात मार्गदर्शन करणं, हे प्रबोधन करणं हे गणेश मंडळांचं काम आहे. आणि हे मात्र प्रत्येकाने करायला पाहिजे. आम्ही दरवर्षी एक विषय घेतो की साधा ओला कचरा सुका कचऱ्याचं वर्गीकरण. हे 20 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलं. आमचा मांडवामध्ये देखावा कचऱ्याचं वर्गीकरण होता आणि आम्ही ते लोकांना सांगितलं. मग बकेट आल्या, मंडळातर्फे बकेट दिल्या गेल्या. हे अशा अनेक विषय आहेत की ज्याचं आत्ता समाजाला गरज आहे. आणि समाज एकत्र केव्हा येतो, तो उत्सवात येतो. पुण्यात एवढी गर्दी तुम्हाला वर्षभरात कधीच दिसणार नाही की जी त्या 10 दिवसात दिसेल. त्या गर्दीला सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे गणेश मंडळांचं आहे आणि त्यांनी ते करावं. म्हणून या दिवसात समाज प्रबोधन जर झालं तर ते कैक पटीने लोकांपर्यंत पोहोचेल. 100%. एक काही महिन्यां अगोदरच या आपल्या उत्सवाचा कुठेतरी हळूहळू आपल्याला जाणवत असतं की उत्सव सुरू होणार आहे. आता येत्या काही महिन्यात सुरुवात होते गणपती मूर्ती घडवण्यापासून. मूर्तिकार गणपतीची मूर्ती, त्याचे साचे पाडणं, गणपतीचं रंगरंगोटी असेल. तर
आपली जी उत्सव मूर्ती असते तर ह्याचं विशेष काय आहे, एक विशेषत्व काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पारंपरिक गणेशोत्सव आहे तो साजरा करतो श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. म्हणजे काय तर पूर्ण मातीची मूर्ती ही घडवली जाते, 10 दिवस त्याचा उत्सव केला जातो आणि 10व्या दिवशी जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं विसर्जन केलं जातं. विसर्जन प्रक्रिया फार महत्त्वाची आहे कारण पुढच्या सृजनासाठी ते विसर्जन महत्त्वाचं असतं. तर आपले मूर्तिकार अभिजित धोंडफळे आहेत, त्यांना मागच्या वर्षीच पेटंट मिळालेलं आहे. त्यांनी पूर्ण आपली जी माती शाडू न वापरता आपली जी लाल माती आहे त्याच्यात भाताचा तूस घालून त्यांनी एक मिक्सचर तयार केलेलं आहे आणि त्याचं त्यांना पेटंट मिळालेलं आहे. त्या मिश्रणाची मूर्ती ही यावर्षीपासून आपण त्या मिश्रणात आपण मूर्ती तयार करणार आहोत. पूर्णपणे चिकण मातीची मूर्ती राहील पण ज्याला भेगा पडणार नाही म्हणून त्यांनी त्याच्यात ते मिक्सचर केलेलं आहे तूस आणि ह्याचं, आणि 20 मिनिटात त्याचं विघटन होईल अशा पद्धतीची मूर्ती केलेली आहे. पूर्ण मातीची मूर्ती आपण केलेली आहे आणि अत्यंत सर्वांग सुंदर असा श्री गणेश हा दरवर्षीच त्यांच्याकडनं घडवला जातो. आणि यावर्षी तर त्या आपल्या महाराष्ट्रीयन मातीच्या मूर्तीची गणपतीची मूर्ती आपल्याला यावेळेला बघायला मिळणार आहे सगळ्यांना. म्हणजे मातीशी एकरूप होणं एक खूप 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 चांगली गोष्ट यावेळेला आहे ती. अगदीच. ह्या बदललेल्या किंवा बदलत असलेल्या गणेशोत्सवात नागरिकांकडून तसेच इतर गणेश मंडळांचे कार्यकर्ते असतील, मग ते नवीन गणेश मंडळ असतील, जुनी असतील, आणि तसेच आपले सरकार असेल, तर यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? एक शेवटचा प्रश्न. आणि ह्या अपेक्षा तसेच नागरिकांना एक मोलाचा सल्ला काय द्याल? काही सगळ्यात महत्त्वाचं, मी माझे जे सहकारी गणेश मंडळ आहेत, हा गणेशोत्सव आहे, गणपतीचा उत्सव आहे, याचं आपण भान ठेवूयात. आणि प्रबोधनात्मक गणेशोत्सव कसा होईल, धार्मिक गणेशोत्सव कसा होईल, मोरयाच्या जयघोषात आपण त्याचं विसर्जन कसं करू ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नागरिकांकडनं अपेक्षा असं आहे की गणेशोत्सवाला पेठातले नागरिक विशेषतः खूपच सहकार्य करतात, पण जे पुणेकर नाहीत पण पुणेकर झालेली लोक आहेत त्यांनी हा उत्सव समजून घेतला पाहिजे, त्या उत्सवात सहभागी झालं पाहिजे कुठल्याही अर्थाने. आणि हा उत्सव आणखीन कसा दैदिप्यमान होईल, जगामध्ये तो याचा कसा काय पोचला जाईल याचा हे केला पाहिजे. प्रशासनाने या उत्सवाची आणखीन उत्तम व्यवस्था करणं, त्याची वाहतूक व्यवस्था असेल किंवा स्वच्छतेचं असेल, प्रशासन करतंच, पण एक अनुदान स्वरूपामध्ये याला प्रोत्साहन कसं देता येईल याचा नक्की प्रशासनाने राजकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे या बदलत्या काळात अनेक आमूलाग्र बदल घडत गेले आणि यापुढेही घडतील, आणि त्यात तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला आहेच, लाभलेलेच आहे. आम्ही असो, आमची येणारी पुढची पिढी असो, एक परंपरा, पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा समन्वय साधून हा उत्सव आपला पुढे अखंडितपणे चालू ठेवूच. सो आजच्या या उत्सव आणि मी बाप्पाला काय हवं या पॉडकास्ट शोमध्ये तुम्ही आलात वेळात वेळ काढून, आणि सरांच्या नजरेतून आपण बाप्पाचा उत्सव आणि बाप्पाला काय हवंय, तसेच आपल्या तरुणाईकडून काय अपेक्षा आहेत, हे सगळं आपण जाणून घेतलं. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात. मला बोलवलं, आणि हा जे शो सगळे जे बघतायत त्यांनाही माझं आव्हान आहे की हा शो तर नक्कीच बघा, परंतु 10 दिवसात गणेशोत्सवात दर्शनाला यायला विसरू नका. मंगलमूर्ती मोरया. वेळात वेळ काढून आलात त्यामुळे धन्यवाद सर. आणि आमच्या टीमकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. मंगलमूर्ती मोरया.